नमस्कार मंडळी, आज परत नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आज आहे सोमवार आणि सोमवार म्हटल्यानंतर नाही का आमचे एकदा म्हणजे मी तुम्हाला असं भारी ठिकाण दाखवतोय की आतापर्यंत सगळ्यांना मी ॲड्रेस वगैरे सांगत होतो की आमची ते देवस्थान आहे आणि स्वयंभूलिंग आहे बरं का ती मायादेवाची, आणि तिच्याबद्दल भरपूर जणाला म्हणजे काही माहिती नाही, पण ती एवढी प्रसिद्ध आहे ना। तर आज आपल्याला तिकडे जायचं आहे। तर एक छोटी क्लिप काढली होती आपली शॉर्टमध्ये, आजीने दाखवलं होतं त्यावेळेस पावसाळा होता, आता थंडी चालू आहे, पण आता एवढं भारी वातावरण आहे ना इकडं की म्हणजे थंडी थोडी थोडी आहे, जास्त मध्ये होती कमी, आता कमी झालेली आहे, पण एवढं भारी देवस्थान आहे ना ते तुम्हाला चला दाखवतो। आणि रुद्रेश्वर देवस्थान ना गावापासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणजे मेन रोड जे आहे ना देवस्थानला जायचं ते गावामधूनच आहे, तिकडून पण आहे एक मच्छिंद्रनाथाकडून, पण इकडून सोपा पडतो आणि तिकडून थोडा रोड खराब आहे। तर सगळेजण भाविक नाही का देवराईमधून रुद्रेश्वरला ह्याच मार्गाने जातात। तर आपण जाऊ आता, आणि मी तुम्हाला तिथली शॉर्ट व्हिडिओमध्ये काय जास्त दाखवता नाही येत। आता हा मोठा ब्लॉग बनवून त्याच्यामध्ये मी पूर्णपणे तुम्हाला तिथलं वातावरण, ते देवाची माहिती, मंदिराची माहिती आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। तर चला माऊलीला घेऊ आता, माऊली मी जाऊ सोबत। चा ओरखलं नाही का, आंघोळ वगैरे झाली का? च नको चहा वगैरे लई जंप घेते जबरदस्त, तुला कुठेतरी फेक रे माऊली, लगेच बघते। हे पहा तीच नाही का तिचे हे पंजा असते ना त्यातले पावर आहे तिचे, पालबिल नाही का एवढं जबरदस्त धरतीन ती, खतरनाक। तिला असं वरती जर फेकलं ना भाऊ तिला जबरदस्त आहे बाबा, हे लय खतरनाक आहे, एवढे स्टेबल किती खतरनाक आहे म्हणे, खतरनाक शिकार करते तिला। पाल जबरदस्त धरते तिला। जाऊ आता माऊली वगैरे, आता अक्षूला पण घेऊ, माऊलीला घेतलं आणि तिघं पण जात असतो दर सोमवारी, जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही मध्ये पण जात असतो, पण सोमवारी नाही का दर सोमवारी जात असतो, न एकही सोमवार न चुकवता। गाड्यांची पार्किंग आणि ते इथं आहे, 2 व्हीलरसाठी पार्किंग इकडे केलेली आहे। इथं गाड्या वगैरे करून इथं चप्पल वगैरे सोडता। इथं दर सोमवारी भरपूर गर्दी असते आणि रविवारी इथं जेवण वगैरे असतं, इथं पान फुल वगैरे भेटतं। एक द्या बरं, देवबापा बसले, देवबापा माहिती सांगायला शेवटला घेतो ना, माहिती वगैरे सांगा। हे रिद्धी सिद्धीचं मंदिर, पहिल्यांदा इथं दर्शन घेतलं जातं, त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाते।
झाली पूर्ण माहिती आपण आपल्या आप्पा देवांना विचारू, त्यांना सगळं माहिती आहे झाले. ही इथचे पुरोहित आहे ब्राह्मण आप्पादेवा जोशी. या ठिकाणी मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ श्री राज्यातून येत असताना त्यांना मैनाकिनी राणीने मच्छिंद्राला सोन्याची वीट दिली. मग त्यानंतर ते भ्रमण करीत असताना सोने गाव आले. सोने गावात मच्छिंद्रनाथाला लघुशंका लागली म्हणून त्यांनी गोरक्षनाथाला झोळी दिली. मग ते झोळी दिल्यानंतर गोरक्षनाथाने पाहिले याच्या झोळीमध्ये काय आहे, असं जड काय आहे. तर पाहिलं तर सोन्याची वीट होती. मग ते आपल्या गुरुला सोन्याची विटीची काय गरज आहे म्हणून तेच सोन्याची वीट त्यांनी त्या गावात टाकून दिली. त्याच आकाराची वीट घेऊन झोळीत ठेवली. त्यानंतर लघुशंका झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ परत भ्रमण करीत पुढे आले. या ठिकाणी घनदाट अरण्य होतं त्यावेळेस. घनदाट अरण्य असताना मग ते मच्छिंद्रनाथांनी पाहिलं झोळीमध्ये तर ती सोन्याची वीट नव्हती. मग ते रडू लागले, भूमीवर आक्रोश पडू लागले. गोरक्षनाथ म्हणाले तुम्हाला हे सोन्याची विटीच काय करत. पण त्यांना गोरक्षनाथाची परीक्षा घ्यायची होती. मग गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र म्हणले आणि हा डोंगर हा सगळा सोन्याचा केला. याला गर्भगिरी पर्वत म्हणतात. मग या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी 33 कोट्याला देवाला बोलून या ठिकाणी भंडारा घातला. मग हे रुद्रेश्वर महाराज हे म्हाताराची रूपं झाली. नवनाथाच्या 23 अध्यायामध्ये उल्लेख आहे म्हात्रादेव म्हणून यांना म्हात्रादेव सुद्धा म्हणतात. ही पिंड स्वयंभू आहे. दर महाशिरता लिंग वाढतं. लिंग रुद्रांगित म्हणून रुद्रेश्वर नावाने समजलं जातं. असं हे या ठिकाणचं महत्त्व आहे. तर धन्यवाद आप्पा देवा, कारण चांगली खूप माहिती सांगितली तुम्ही. आपल्या देवाबद्दल जेवढं आम्हाला नवीन पिढीला माहीत नाही तेवढं तुम्ही तेवढं आध्यात्मिक तेवढा अभ्यास केला आहे, तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. तर तुमचे मनापासून धन्यवाद. तर असं येदाले देवस्थानची आमच्या माहिती आहे आणि भरपूर भाविक येतात आणि महाशिवरात्रीला भरपूर मोठे इथे असे यात्रा वगैरे पण असते. दर्शन वगैरे झालं आहे व्यवस्थित सगळं. आता चाललो आहेत घराकडं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.